कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की गार्गी राघवच्या छातीला धडकलेली असते तेव्हा ती रडत असते. हे राघव बघतो. ती सॉरी बोलून तिथून निघून जाते. राघव काही बोलतो ते तिने ऐकलेलेही नसतं. तिथेच पुढे राघवला स्वरा दिसते. ती त्याच्याकडे हसत येत असते. आता पुढे. गुड मॉर्निंग. ती हसत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. व्हॉट इज गुड इन दिस मॉर्निंग. तो थंडपणे बोलला आणि सरळ तिला क्रॉस करून पुढे गेला. पण पुढे जाताच काहीतरी त्याला आठवले आणि त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. स्वराला राग आलेला, पण ती पळत त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली. स्वरा, व्हॉट हॅपन्ड विथ हर. राघवने सहज विचारत असल्याचा भाव आणत विचारलं. तरीही स्वरा थोडीशी चकित झाली. कोणाला? स्वराने विचारलं. दॅट गर्ल. रडत होती का? राघव उगीचच तिचं नावही माहीत नसल्याचा भाव आणत बोलला. ओ गार्गी, ती ना खूप कामचुकार आहे. आत्ताच मी तिला काही काम सांगितलं तर म्हणे की हे माझं काम नाही, म्हणून थोडं ओरडले तर लगेच रडायला. यू नो राघव, हे असे एम्प्लॉई आपल्या कंपनीसाठी चांगले नाहीत. स्वरा आणखी काही बोलणार तेवढ्यात राघवने हातानेच तिला स्टॉप केलं. स्वरा, हॅव यू फिनिश्ड युअर वर्क. त्याने शांतपणे विचारलं. हा राघव, मी दुपारी तुला पाहिजे त्या फाईल आणून देते. स्वरा हसत बोलली. तू इथं नक्की काम करण्यासाठीच येते ना, की उगीच इकडून तिकडे फिरत असते? कुठलंच काम वेळेवर होत नाही. आता मला त्या फाईल्स हव्या होत्या आणि तू दुपारी बोलते. व्हॉट इज दिस. तू आणि तुझी ती नवीन असिस्टंट, ती तर एकदाही दिसली नाही. काय चाललं काय आहे हा? तुझी कंपनी आहे का? स्वतःला काय समजू लागली आहेस? आय एम द बॉस अँड रिमेंबर इट. मला इथं फक्त काम करणारी लोकच हवी आहेत. पुढच्या 1 तासात मला सगळ्या फाईल रेडी हव्यात. गो अँड डू इट फास्ट. राघव रागात बोलला आणि स्वरा डोळे विस्फारून फक्त त्याला बघत होती. आय सेड गो. तो आता ओरडून बोलला तसं ती घाबरून भानावर आली. हो हो, मी जाते. स्वरा कशीबशी बोलली आणि तिथून लगेच केबिनमध्ये निघून गेली. इकडे राघव त्याच्या चेअरवर येऊन बसला आणि समोर पाहिलं. गार्गी कपाळ चोळत रागात त्याच्याकडे बघत होती. तू कधी आली? तू तर तिकडे गेली होतीस ना? राघवने आश्चर्याने विचारलं. दुखतंय. गार्गी पुन्हा इवलसं तोंड करून कपाळ चोळत बोलली. तो उठला आणि तिच्याजवळ गेला. ओ, इतकं लागलं? पण तूच धडकली. तुझं लक्ष नव्हतं. खूप दुखतंय का? तो हळूवार तिच्याजवळ येत बोलला. त्याच्या आवाजात एक प्रकारची प्रेमळ भावना होती. ती निरागसपणे त्याला बघत होती. लेट मी सी. त्याने तिच्या कपाळाला हात लावला आणि ती गायब झाली. तो एकदम चकित झाला. त्याने हडबडून इकडे तिकडे पाहिलं. केबिनमध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. OMG, मला भास झाला का? राघव गडबडून गेला. व्हॉट आर यू डुईंग राघव? व्हाय आर यू थिंकिंग अबाउट हर? जस्ट इग्नोर हर. तो चेअरवर बसला. पण ती रडत का होती? आता तर तिची डोक्याची जखम पण भरून आलेली असेल. शिट. स्टील आय एम थिंकिंग अबाउट हर. राघवने एक दीर्घ श्वास सोडला आणि लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. त्याचवेळी डोअरवर टकटक झाली. कम इन. राघवने न बघताच आत बोलवलं. हॅलो सर, मी मेघना. स्वरा मॅडमनी सांगितलंच असेल ते मीटिंग. मेघना त्याच्यासमोर उभी राहून बोलत होतीच की फाईल ठेव आणि जा. राघव तिच्याकडे न बघताच रागात बोलला. तिचं मन खट्ट झालं. ती मग तिथूनच बाहेर पडली.
इकडे गार्गीने डोळे पुसले. पुन्हा एकदा कामात बिझी झाली. तिने मेहताचे सगळे डिटेल्स काढले. तो एक बिल्डर होता आणि मराठी ग्रुपसोबत मिळून एक प्रोजेक्ट करत होता. गार्गीने मग त्याला फोन केला आणि त्याच्या डिमांड लिहून घेतल्या. तिला त्यातलं फारसं कळलं नाही, पण तो जे काही बोलला तिने सगळं लिहून घेतलं आणि पुन्हा स्वराकडे आली. आज पहिल्यांदा स्वरा फारच कामात वाटत होती. तिला थोडं आश्चर्य वाटलं. मॅडम, या मेहता ग्रुपच्या डिटेल्स. मेहता ग्रुपच्या डिमांड. गार्गीने एक फाईल स्वराच्या समोर ठेवली. तू व्यवस्थित नोट करून घेतलं ना? स्वराने तिला विचारलं. हो, त्यांनी जे सांगितलं तेच मी लिहिलं आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या, गार्गी बोलली. मलाच जर हे सगळं करायचं आहे तर तू कशासाठी आहेस? स्वरा तुसडेपणाने बोलली. एनिवेज, तू जा. मी ही फाईल प्रोजेक्ट मॅनेजरला देते. गार्गी मग तिथून निघून गेली. ती जाताच स्वराने एक नंबर डायल केला. मेघ, लवकर ये, स्वरा बोलली. थोड्याच वेळात मेघना तिच्या केबिनमध्ये आली. मेघ, ही फाईल बघ. त्या मूर्ख गार्गीने बनवली आहे. मेहताने नवीन काही मुद्दे सांगितले आहेत त्याची. यात बघ काही गफलत करता येते का? स्वरा डोळ्यात राक्षसी चमक आणत बोलली. मेघनाने ती फाईल घेतली आणि त्यातले कागद काढून नवीन कागद जोडले. आता ती गेली 12च्या भावात. नेक्स्ट मंथ याचा डेमो होईल, तेव्हा खरंच राघव सर हिला हाकलून देतील, मेघना डोळे मिसकवत बोलली. स्वराने पण लगेच हसून तिला टाळी दिली. संध्याकाळ होत आलेली. गार्गीने तिचा डेस्क आवरला आणि पर्स घेऊन बाहेर पडली. समोरच शेखर बाईकवर तिची वाट बघत होता. तिने त्याला इग्नोर केलं आणि चालू लागली. गार्गी, थांब. शेखर बाईक तिच्या समोर उभी करत बोलला. शेखर, मला लेट होतंय. गार्गी घड्याळ बघतच बोलली. अगं प्लीज, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. चल ना प्लीज. शेखर तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता. गार्गीने आसपास पाहिलं. बाकी लोक त्यांच्याकडे बघत होती. इथं जास्त वेळ थांबायला नको म्हणून ती त्याच्या गाडीवर बसली. थोड्याच वेळात शेखर तिला नेहमीच्या गार्डनमध्ये घेऊन आला. लवकर बोल, गार्गी तिथल्या बाकड्यावर बसत बोलली. गार्गी, आय एम रिअली सॉरी. मला वाटलं असं डायरेक्ट लग्नाची मागणी घालून मी तुला सरप्राईज देईल, म्हणून तुला काही न बोलता मी तुझ्या घरी आलो. मला नव्हतं माहीत की तुला याचा राग येईल आणि तू माझ्याशी बोलणं सोडून देशील, शेखर तिला बोलत होता. शेखर, माझ्या वागण्यातून किंवा बोलण्यातून मी तुला असा काही सिग्नल दिला होता का? गार्गीने रागातच विचारलं. नाही ग, पण हे खरं आहे की तू मला आवडते. एका बायकोमध्ये मला जे हवं आहे ते सगळं तुझ्यात आहे आणि म्हणून मी तुला मागणी घातली, शेखर बोलत होता. पण शेखर, आपण मित्र आहोत, तर पहिले तू मला विचारायला हवं होतं. असं डायरेक्ट नको जायला पाहिजे होतं, गार्गी वैतागून बोलली. आय नो अँड आय एम सॉरी फॉर दॅट. पण तुझा नकार असेल तर माझी काही हरकत नाही, पण प्लीज आपली फ्रेंडशिप तोडू नको, शेखर तोंड बारीक करून बोलला. शेखर, प्लीज डोंट माइंड, पण मला सध्या तरी लग्नाचा विचार करायचा नाही, गार्गी बोलली. ओके, जेव्हा करशील तेव्हा माझा विचार नक्की कर, मी वाट पाहीन, शेखर हसत बोलला. शेखर, प्लीज तू वाट नको पाहू. तुला खूप चांगली मुलगी मिळेल. तू स्वतः एवढा चांगला आहेस, तुला पण तुझ्यासारखी चांगली मुलगी मिळेल, गार्गीने म्हटलं. तू वाईट आहेस का? शेखर बोलला. गार्गीने त्याच्याकडं वैतागून पाहिलं. ओके ओके, लिव्ह इट. जेव्हा तुझा मूड असेल तेव्हा बोलू. चल, आता तुला तुझ्या रूमवर सोडतो, उद्या येतो न्यायला, शेखर बोलला. शेखर, मला उद्यापासून न्यायला यायची गरज नाही. गार्गी, तू अजून रागवली आहेस का? शेखरने विचारलं. नाही,
पण मी आज माझ्या फ्रेंडच्या घरी चालले आहे 2 आठवड्यांसाठी. सो तिथूनच ऑफिसला जाईन, गार्गी बोलली. ओके, शेखरने तिला नाईलाजाने म्हटलं. रात्री गार्गीने तिची बॅग पॅक केली होती आणि अनुष्काची वाट बघत होती. जानू लवकर ये आणि 2 आठवड्यात आम्हाला विसरू नको, रेश्मा तिला मिठी मारत बोलली. हो गं, नाही विसरत. मला तर जायचंच नाही, पण ही अनुष्का ऐकतच नाही, गार्गीने तिला म्हटलं. जा, कर एन्जॉय. बघ काहीतरी नवीन घडतंय का तुझ्या लाईफमध्ये. कदाचित कोणीतरी भेटून जाईल, रेश्मा डोळा मारत गार्गीला बोलली. मला जबरदस्त कॉन्फिडन्स आहे माझ्या खराब नशिबावर. आजपर्यंत जे जे हवं होतं ते दूर गेलं आणि जे मिळालं त्यात फक्त कष्टच आहे. गार्गीचे डोळे पाणावले. रडूबाई, कधीतरी तुझं पण नशीब तुला साथ नक्कीच देईल, अनपेक्षितपणे रेश्मा बोलली. माहीत नाही, पण माझ्यामुळे कोणालाच त्रास होऊ नये एवढीच इच्छा आहे. गार्गीचं मामीचा त्रासिक चेहरा आठवत बोलली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अनुष्काचा होता. हे गार्गी, आम्ही खाली आलो आहोत, लवकर ये, अनुष्का बोलली आणि फोन कट केला. ओके रेश्मा, चल येते मी. त्या तिघींना पण सांग. गार्गीने रेश्माचा निरोप घेतला आणि खाली येऊन गाडीमध्ये बसली. गाडीमध्ये अगोदरच मंदार आणि अनुष्का बसले होते. थँक्यू गार्गी, तू हो बोलली म्हणून ही आता माझ्या मामाच्या घरी राहायला तयार झाली, नाहीतर हिला एकटीलाच घरी ठेवावं लागलं असतं आणि मग मला किती काळजी लागून राहिली असती, मंदार गाडी ड्राईव्ह करत बोलला. ओ हो हो, माझी काळजी करणारा आला मोठा. इतकी काळजी होती तर तू पण मुंबईमध्ये सेटल झाला असता, दिल्लीला जाऊन बसला नसता, अनुष्का तोंड वाकडं करत बोलली. गार्गी, अगं तूच समजाव. आता डॅडीचा बिझनेस दिल्लीला आहे, त्याला मी काय करू, तो हसत बोलला. मग तू मुंबईमध्ये नवीन स्टार्ट कर, अनुष्का तोंड फुगवून बोलली. ते तितकंसं सोपं नसतं ग, मंदार तिला समजावत बोलला. ते काही नाही, तुझ्या मामांचा पण इथे बिझनेस आहे ना, मग बघ ना त्यातच काहीतरी, अनुष्का बोलली. अगं वेडी आहेस का, आमचा बिझनेस खूप छोटा आहे आणि मामांचा बिझनेस म्हणजे एकदम मोठी इंडस्ट्रीज आहे. तुला माहिती नाही, सध्या टॉप लेवल बिझनेसमॅनच्या लिस्टमध्ये माझ्या मामी भावाचं नाव आहे. तो सगळं हँडल करतो. मंदार पुढे काही बोलणार तेवढ्यात अनुष्काने त्याला थांबवलं. बस, नको काही सांगू. तू मुंबईला येणार असशील तर फक्त बोल, नाहीतर जाऊ दे. माझं नशीब दिल्लीतच आहे असं समजेल, अनुष्का गाल फुगवून बोलली आणि मंदार हसायला लागला. तेवढ्यात त्यांची गाडी थांबली. चलो आलो आपण, मंदार डोअर ओपन करत बोलला. गार्गी आणि अनुष्काने पण डोअर ओपन केलं आणि बाहेर उतरल्या. अनुष्काने समोर पाहिलं आणि पाहतच राहिली. OMG मंदार, हे तुझ्या मामाचं घर आहे, अनुष्का तोंडावर हात ठेवून विचारत होती. गार्गीने पण मान वळवून त्या दिशेने पाहिलं आणि तिची पण अवस्था तीच झाली. कारण समोर एक भला मोठा बंगला होता, झाडांनी वेढलेला, रंगबेरंगी कारंज्याने सजलेला. इतका सुंदर बंगला दोघींनी पण पहिल्यांदाच बघत होत्या, त्यामुळे त्यांची पापणी पण मिटत नव्हती. ते लोक पार्किंगमध्ये होते. तिथून बंगल्याच्या गेटपर्यंत पूर्ण गार्डन होतं. रात्र असल्यामुळे लाईटच्या प्रकाशामध्ये बंगला झगमग करत होता. चला जायचं का, मंदारने विचारताच दोघीही भानावर आल्या. गार्गी, कसला सॉलिड बंगला आहे ग, म्हणजे अगदी त्या इंग्लिश मूवीमध्ये असतो ना बिझनेसमॅन लोकांचा, तसाच, अनुष्का गार्गीच्या कानात पुटपटली. गार्गीने पण मानेनेच तिला दुजोरा दिला.
तिघेही आतमध्ये गेले तर हॉलमध्ये एक माणूस आणि 2 बायका बसल्या होत्या. मंदार आणि अनुष्का या. त्यातली एक बाई उठून लगेच त्यांच्याजवळ आली. ती मंदारची आई होती. आई ही गार्गी, अनुष्काची मैत्रीण. मी बोललो होतो ना तीच. आणि गार्गी ही माझी आई प्रियंका जगताप. आणि हे माझे मामा मामी. मंदार सगळ्यांची ओळख करून देत बोलला. अनुष्का लगेच पुढे जाऊन सगळ्यांच्या पाया पडली. तिचं बघून गार्गी पण पुढे गेली आणि मिस्टर आणि मिसेस मराठेंच्या पाया पडू लागली. राहू दे ग, सुखी राहा, मिसेस मराठे तिला खांद्याला पकडून उठवत बोलल्या. म्हणजे राघवची मॉम. गार्गीने हसून त्यांना प्रतिसाद दिला. अनुष्का मात्र घरातच गार्गीला पाहून हसत होती. चला डिनर करूया. मग रेखा, जी मोलकरीण आहे, तुम्हाला तुमच्या रूम दाखवेल, मिसेस मराठे बोलल्या. डिनर करताना पुन्हा एकदा गार्गीला अवघडून आलेलं, कारण सगळे काटा चमचा वापरत होते आणि तिला जे जमत नव्हतं. बाकीचे सगळे गप्पा मारत असल्यामुळे त्यांचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तिने कसंबसं थोडंसं खाल्लं. पण आता इथून पुढचे 15 दिवस काही उपाशी राहायचं का? उगीच आलो इथं, असे तिला झालं. डिनर झाल्यावर रेखा त्या दोघींना घेऊन वरच्या पायऱ्या चढू लागली. गार्गीने मान वर करून पाहिलं. वरती मोठा झुंबर होता आणि हॉलच्या गोलाकार सगळ्या रूमच रूम होत्या. इतक्या मोठ्या घरात किती लोक राहत असतील? गार्गी विचार करतच वरती जाऊ लागली. तितक्यात तिला काहीतरी आठवलं. तू मगाशी का हसत होती मला पाहून? गार्गीने हळूच अनुष्काला विचारलं. अगं, हे माझे सासरचे लोक आहेत म्हणून मी पाया पडले. पण तू का पाया पडली? म्हणून मी हसले. अनुष्का पुन्हा हसत बोलली. अगं, आणि गार्गीला ओशाळल्यासारखं वाटलं. खरंच आपण जाऊन पाया कशाला पडलो? काय वाटलं असेल त्यांना? फक्त नमस्कार हॅलो करायचं सोडून पिक्चरमधल्यासारखं पाया पडत बसलो. गार्गीने स्वतःच्या डोक्यावर टपली मारून घेतली. मॅडम, इथून सरळ जाऊन 4थी गेस्ट रूम तुमच्यासाठी आहे. रेखा गार्गीला पायऱ्यांच्या एका साईडला इशारा करत बोलली. आम्हाला एकच रूम नाही का मिळणार? गार्गीने तिला विचारलं. नाही, या मॅडमची रूम त्या दुसऱ्या बाजूला आहे. या आता फॅमिलीमध्ये येणार आहेत ना, म्हणून त्यांना या साईडच्या रूम आहेत, रेखा गार्गीला बोलली. ओ हॅलो, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिच्यासोबत गेस्ट रूममध्येच राहीन. अनुष्का लगेच बोलली. अनु नको, तू जा त्या रूममध्ये प्लीज. तसंही मला एकटीला राहायचं आहे, गार्गी अनुष्काला अडवत बोलली. अनुष्काने तिच्याकडे रागात पाहिलं आणि मग दुसऱ्या बाजूला चालत गेली. गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला. तिला तिच्यामुळे अनुष्काच्या लाईफमध्ये काहीच गडबड नको होती. आज ती पहिल्यांदा तिच्या सासरच्या कोणाकडे तरी आलेली आणि म्हणून पहिल्याच दिवशी अनुष्काचं खराब इम्प्रेशन पडू नये असं तिला वाटत होतं. तिने तिची बॅग घेतली आणि ज्या बाजूला रेखाने इशारा केला होता त्या बाजूला ती चालू लागली. 3 रूम गेल्यानंतर 4थ्या रूमच्या समोर येऊन ती थांबली. ती रूम बाहेरून जबरदस्त सुंदर वाटत होती. तिने दरवाजा उघडला आणि एक मंद ओळखीचा सुगंध दरवळला. तिने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि लाईटचं बटन शोधलं. बटन दाबताच पूर्ण रूम उजळून निघाली आणि ती रूम पाहून गार्गी चकित झाली, कारण रूम खरंच खूप सुंदर होती. बापरे, या लोकांच्या गेस्ट रूम पण एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या रूमला मागे टाकतील. गार्गी रूम बघत तोंडातच पुटपुटली. तिने मनातच रूमच्या डिझायनरची स्तुती केली. मग तिने बॅगमधून नाईट ड्रेस काढला आणि वॉशरूममध्ये गेली. वॉशरूम पण खूप मोठं होतं, तिच्या मामाच्या घरा एवढं. तिने मस्त शॉवर घेतला, शॅम्पूने केस धुतले आणि ड्रेस घालून गुणगुणतच बाहेर आली. वाव, समोरचा आलिशान बेड बघून तिच्या तोंडातून आपसुकच निघालं. ती पटकन थोडं पळतच गेली आणि बेडवर उडी मारून बसली.
बेड पण तिच्या उडीसहित थोडा खाली जाऊन पुन्हा वर उडाला. तिला एकदम भारी वाटलं. तिने पांघरून घेतला आणि केस तसेच बेडवर पसरून उशीवर डोकं टेकवलं. पुन्हा एकदा त्या ब्लँकेटचा ओळखीचा सुगंध नाकभर पसरला. कोणाचा असेल हे? याचा स्मेल का ओळखीचा वाटतोय? जाऊ दे, कितीतरी गेस्ट येत असतील, यांच्यापैकी कोणीतरी वापरलं असेल असा विचार करून तिने डोळे मिटले. तिथं सगळं इतकं छान आणि आरामदायी होतं की लगेच तिला गाढ झोप लागली. त्याच वेळी राघव, खूप लेट केला. जेवण वाढू का? मिसेस मराठेंनी वरती जाणाऱ्या राघवला हाक मारली. तसं तो तिथंच थांबला आणि मागे वळून त्याने त्याच्या मॉमकडे पाहिलं. मला भूक नाही, आणि हो, माझ्यासाठी जागत जाऊ नको. डोंट लाईक इट. तो निर्विकारपणे बोलला आणि पुन्हा वरच्या पायऱ्या चढू लागला. राघव, तू ड्रिंक करून आलाय? मिसेस मराठेंनी पुन्हा विचारलं. मॉम प्लीज. तो न थांबताच त्रासून बोलला आणि पुन्हा पुढे जाऊन थांबला. मॉम, आपल्या वकिलाने अक्षयला हायकोर्टमध्ये रिप्लाय दिला का? राघवने विचारलं. हो, आजच तुझ्या डॅडीचं बोलणं झालं, मिसेस मराठे म्हटल्या. गुड नाईट, राघव बोलला आणि पुन्हा भरभर पायऱ्या चढू लागला. मिसेस मराठेंनी एक सुस्कारा सोडला आणि निघून गेल्या. राघव वरती आला. रात्रीचे 1 वाजत आलेला. त्याला प्रचंड झोप आलेली. पॅसेजमधले बल्ब सुरूच होते. त्याने ते बंद केले आणि स्वतःच्या रूमचा दरवाजा उघडला. आतमध्ये पूर्ण काळोख होता, पण ती त्याची रूम होती, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचा अंदाज होता. त्याने लाईट्स सुरू न करताच बेड गाठला आणि शर्ट काढून फेकून दिला. स्वतःला बेडवर झोकून दिल्यावर त्याला थोडं रिलॅक्स फील झालं. पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं. काहीतरी वेगळा गंध होता, अगदी बेभान करणारा. क्षणभर त्याला वाटलं की लाईट ऑन करावी आणि बघावं, इतका मोहक गंध कशाचा आहे, पण तो कंटाळलेला होता. मग त्याने इग्नोर केलं आणि डोळे मिटले. राघवला त्याच्या शरीरावर काहीतरी मुलायम पडल्यासारखं वाटलं. तसं त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिलं. गोरापान चेहरा, सरळ नाक, नाजूक गुलाबी ओठ आणि काळ्याभोर पापण्यांनी मिटलेले मनमोहक डोळे. ती एकदम जवळ होती. तो स्तब्ध होऊन पाहतच राहिला. किती मोहक आहे ही. स्वप्नात पण यायला लागली. जागेपणी भास होता ते ठीक होतं. आता डायरेक्ट बेडरूममध्ये पण यायला लागली. का अशी येते? आवडते का ही आपल्याला? तो एकटक तिच्याकडे बघत होता आणि त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की तिचा एक हात त्याच्या उघड्या शरीरावर आहे. कळताच एक वेगळीच एक्साइटमेंट त्याच्या पूर्ण शरीरात भरून आली. तिच्या नाजूक मुलायम हातांचा स्पर्श त्याला बेभान करून गेला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने हात वर करून तिच्या रेशमी केसातून त्याची बोटं फिरवली. त्याला वाटलं आता ती गायब होईल, पण ती गोड हसली आणि तिने डोळे उघडले. डोळे उघडताच समोर त्याला पाहून तिची झोपच उडाली आणि तिने किंचाळण्यासाठी तोंड उघडलं. पण तो लगेच उठला आणि त्याने हाताने तिचं तोंड दाबलं. डोंट शाउट. तो रागात तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघत बोलला. तिचे डोळे इतके विस्फारले होते की ते बाहेर येतात की काय असं वाटत होतं. आणि तो मात्र तिच्या डोळ्यात थोड्या वेळासाठी का होईना पण हरवून गेलेला होता. तिला आता त्याच्या शरीराची ऊब जाणवू लागली. ती लगेच त्याच्या तोंडावरचा हात पकडून तो दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याने पण यावेळी हात दूर केला आणि तो सुद्धा तिच्यापासून दूर झाला. तसं ती विजेच्या झटक्याने बाजूला व्हावं तसं बेडवरून बाजूला झाली. व्हॉट आर यू डुईंग हिअर?
तो उठून बेडवर बसत रागात बोलला. त्याला अजूनही विश्वास वाटत नव्हता की ती खरंच त्याच्या बेडवर त्याच्यासोबत झोपलेली होती. तुम्ही काय करत आहात इथे? ती दुसरीकडे बघत बोलली. तिने चोरलेली नजर पाहून त्याच्या लक्षात आलं की त्याच्या शरीरावर शर्ट नाही. त्याने इकडे तिकडे पाहिलं. बाजूलाच शर्ट पडलेला होता. त्याने तो उचलला आणि घातला. दिस इज माय हाऊस. राघव शर्टची बटणं घालत बोलला. आणि ती आता जास्तच घाबरली. तू काय करते इथं? त्याने विचारलं. अनुष्का, मंदारची पियान्से, तिच्यासोबत आलेले. ही गेस्ट रूम दिलेली. गार्गी भीती कंट्रोल करत बोलली. तुला ही गेस्ट रूम वाटते? राघवने भोवळा वर करून रूमकडे एक कटाक्ष टाकत विचारलं. रात्र होती, कळलं नाही. सॉरी, मी जाते. ती खाली मान घालून बोलली आणि लगेच दरवाजाकडे जाऊ लागली. तेव्हाच स्टॉप, त्याचा मागून आवाज आला. तसं ती मध्येच थांबली. आता हा हिटलर काय बोलतोय? एकतर रात्र इथं घालवली याचं टेन्शन आहे आणि तिने मागे वळून त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. तुला काय मी टेडी बिअर वाटलो का? हाऊ डेअर यू हग मी? त्याने विचारलं आणि तिचे धाबे दणाणले. आपण याला मिठी मारली? नाही, हा खोटं बोलतोय. आपल्याला रात्रीचं सगळं आठवतंय. आपल्याला कोणाचा स्पर्श पण झाला नाही. हा नक्कीच खोटं बोलत असणार. आता तिच्या नजरेत लाज, अवघडलेपणा सगळं एकदम दिसून आलेलं. से समथिंग, डोंट बी स्टे हिअर लाईक स्टॅच्यू. तो पुन्हा गरजला. सॉरी सर, पुन्हा असं नाही होणार. ती औंढा गिळत बोलली. लिसन, तुला असं वाटत असेल की त्या दिवशी मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर तू मला आवडते आणि आता तू माझा फायदा घेऊ शकते, तर तसं विचार स्वप्नात पण करू नको. त्या दिवशी मिस्टेक झालेली. नशेत होतो मी. स्वतःचं स्टेटस विसरलो होतो. तुझ्यासारख्या मुलींना माझ्या लेकी काहीच किंमत नाही आहे, हे लक्षात ठेव. सो स्टे अवे फ्रॉम मी, ओके? त्याचा थंड आवाज तिच्या कानात शिशासारखा उष्ण ओतला गेला. तिने कसंबसं मान हलवली आणि लगेच दरवाजा उघडून बाहेर पडली. बाहेर पडताच तिचे अश्रू अनावर झाले. याला काय वाटतं? त्याच्या श्रीमंतीसाठी मी याच्या रूममध्ये आले. मी कसली वाटले याला? कॅरेक्टरलेस? असं कसं हा विचार करू शकतो? तिने डोळे पुसले आणि इकडे तिकडे पाहिलं. ती दुसऱ्याच्या घरात होती. अनुष्काचे होणारे रिलेटिव्ह होते ते. इथं असं रडणं चालणार नव्हतं. तिने आसपास पाहिलं पण तिला आता कुठं जायचं तेच कळत नव्हतं. गार्गी, अनुष्काच्या आवाजाने तिने स्वतःला सावरलं. ए वेडू, कुठे गेली होती? अगं, सकाळी सकाळी तुला दिलेल्या रूममध्ये आले तर तू नव्हती. कुठे होती? अनुष्काने तिला विचारलं. अगं, चुकून दुसऱ्या रूममध्ये गेले होते, गार्गीने म्हटलं. ठीक आहे, तसंही सध्या कोणी गेस्ट दिसत नाहीयेत, रिकामेच असतील. पण तू दिलेल्या रूममध्येच राहा. हे सगळं भुलभुलैया आहे, अनुष्काने म्हटलं. रूम कुठं आहे? गार्गीने विचारलं. ही बघ, समोरची. अनुष्काने एक रूमकडे बोर्ड दाखवलं. गार्गीने पाहिलं. ती रूम एक्झॅक्टली राघवच्या रूमच्या समोरची रूम होती. राघवच्या रूमपेक्षा एकदम वेगळी होती. रात्री तिने त्या रूमकडे पाहिलंच नव्हतं, त्यामुळे तिची गफलत झालेली. गार्गी, मला माहीत आहे तुला इथं जेवताना प्रॉब्लेम येतोय, पण हळूहळू तू पण या लोकांसारखं काटा चमच्याने खायला शिकशील, जसं मी मंदारसोबत राहून शिकले, अनुष्का बोलली. गार्गीने फक्त मान हलवली. चल, तुझं साहित्य आणू, अनुष्का बोलली. तसं गार्गीला राघवची रूम आठवली. रात्री त्याच रूममध्ये तिने तिची बॅग ठेवलेली होती. अनुष्का, मी आणते, तू जा. तुझी सासू आज दिल्लीला जाणार होती ना, तू जाऊन भेट, नाहीतर रागवतील, गार्गी तिला म्हटली. हो ग, मंदार पण जाऊन परत येणार आहे.
मी जातेच, तू आवरून ये खाली. आणि गार्गी घाबरू नको, मी आहे ना, फक्त 15 दिवसाचा प्रश्न आहे, अनुष्का बोलली आणि निघून गेली. फक्त 15 दिवस? हेच खूप जास्त आहेत. मला आजच इथून गेलं पाहिजे, पण त्यासाठी अगोदर माझी बॅग त्या रूममधून आणली पाहिजे. गार्गी मनातच विचार करत होती. आता तिला त्या रूममध्ये जायची बिलकुल इच्छा नव्हती, पण नाईलाज होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा राघवच्या रूमच्या बाहेर आली. तिने डोअरवर टकटक केलं. कम इन, त्याचा आवाज आला. तिने दरवाजा ढकलला आणि खाली मान घालून आतमध्ये गेली. सर, माझी बॅग घ्यायची होती. त्याच्याकडे न पाहताच ती बोलली. त्याने फोनमधून डोकं बाहेर काढलं आणि तिच्याकडे पाहिलं. मान खाली घालून उभी होती. अस्ताव्यस्त केस आणि व्हाईट कलरचा नाईट ड्रेस, तोही नाजूक फुलाफुलांचा. एकदम कार्टूनसारखी दिसत होती, पण एकदम क्यूट वाटत होती. कुठे आहे? त्याने तिच्यावर नजर न हटवताच विचारलं. बेडच्या शेजारी. ती पुढे आलेली केसाची लट कानामागे सरकवत बोलली. उफ, ही अदा, ही सादगी आणि हा निरागसपणा. त्याने तिच्यावरची नजर हटवली आणि बेडच्या बाजूला पाहिलं. काळ्या कलरची बॅग होती. तो खाली झुकणार तेवढ्यात त्याला काहीतरी झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक थंड एक्सप्रेशन आले. इथं ये आणि घेऊन जा. आय एम नॉट युअर सर्वंट, तो तुसडपणे बोलला. त्याच्याकडून हेच एक्सपेक्ट होतं. ती तशीच मान खाली घालून बेडच्या बाजूला गेली आणि तिने बॅग उचलून घेतली. नेक्स्ट टाईम माझ्या रूममध्ये यायचं नाही. आय जस्ट हेट टू शेअर माय रूम विथ समवन. आणि तू तर काल माझा बेड शेअर केला. गेट आउट. त्याचा रागीट आवाज आला. ती तशीच थोडं पळतच रूमच्या बाहेर निघून गेली. हिटलर, दृष्ट, क्रूर, शी, याला सगळ्या राक्षसांची नावं दिली तरी कमीच पडतील. स्वरा मॅडम खरंच कसं राहतील त्याच्यासोबत? हा राक्षस लग्न केल्यावर त्या स्वराला पण रूमच्या बाहेर काढेल का? गार्गी रागात बडबडत तिला दिलेल्या रूममध्ये आली आणि बॅगमधून कपडे काढू लागली. त्याचवेळी तिला काहीतरी जाणवलं. तिने बाहेरच्या दिशेला पाहिलं तर समोरच राघव रूमच्या दरवाजात उभा होता आणि तिलाच बघत होता. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. आणखी काही चुकलं का माझं? ती मनात विचार करतच इकडे तिकडे बघू लागली. तो चालत तिच्या रूममध्ये आला. ती जास्तच घाबरली. मग त्याने डोअर बंद केलं आणि आता मात्र तिचे ठोके प्रमाणाबाहेर वाढले. गार्डनमधला किस्सा पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर आला आणि सरकन तिच्या शरीरातून वीज वाहून गेल्यासारखं तिला वाटलं. घाबरून ती इकडे तिकडे काही हत्यार सापडतं का ते बघू लागली. गार्गी, त्याच्या आवाजाने ते चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिचा अजूनही काळीज उड्या मारत होतं. डोअर लॉक असं करतात. नेक्स्ट टाईम जेव्हा रूममध्ये येशील तेव्हा डोअर लॉक कर. गॉट इट? तो तिला डोअर लॉक करायची सिस्टीम दाखवत बोलला आणि ती वेड्यासारखं त्याला बघत राहिली. तो तसाच तिला इग्नोर करून त्याच्या रूममध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला. तेव्हा कुठे ती भानावर आली. शिट, काय विचार केला? ते तर फक्त लॉक कसं करतात ते दाखवायला आलेले. कदाचित काल आपण असंच त्या रूममध्ये झोपलो होतो लॉक न करता, म्हणून त्यांनी सांगितलं असेल. पण त्यांचा माझ्याशी प्रॉब्लेम काय आहे? कधी चांगले वागतात तर कधी खूप रागराग करतात. सर्किट आहेत का? गार्गीने मान हलवून विचार झटकले आणि डोअर लॉक करून घेतलं. गार्गी, अनुष्काच्या आवाजाने गार्गी मध्येच थांबली. ती आता रेडी झालेली ऑफिससाठी आणि खाली आलेली. गार्गी, अगं पर्स घेऊन कुठे चालली? ब्रेकफास्ट करायला चल ना. अनुष्का तिचा हात पकडून बोलली. नको अनुष्का, मला लेट होईल. तू जा ना, करून घे. गार्गी तिच्या हातातून हात सोडवत बोलली. नो बेबो, नाही.
तुला मी इथं आणलं आहे कारण मला अनकम्फर्टेबल फील होऊ नये म्हणून. चल पटकन, नाश्ता टेबलवर सगळे वाट बघत आहेत. मंदार आणि त्याची मॉम निघून गेली. अनुष्का तिचा हात ओढत चालू लागली. आज पण उपाशी राहावं लागणार वाटतं. गार्गीने मनातच सुस्कारा सोडला आणि तिच्यासोबत जाऊ लागली. आज डायनिंग टेबलवर मिस्टर आणि मिसेस मराठे सोबत राघव आणि आणखी एक मुलगा होता. राघवच्या शेजारी आणखी एक मुलगी बसलेली होती. पाठ असल्यामुळे ती दिसत नव्हती. त्या दोघी टेबलवर जाऊन बसल्या. गार्गी मुद्दामहून राघव ज्या साईडला बसलेला त्याच साईडला एक चेअर सोडून बसलेली, जेणेकरून त्याला ती दिसू नये. मनात शिव्यांची लाखोली सुरू होती, कारण त्याला मिडल क्लास लोकांसोबत जेवण करायला आवडत नव्हतं ना. राघवचं मात्र कोणाकडेच लक्ष नव्हतं. तो फोनमध्ये बिझी वाटत होता. स्वरा मधून त्याला बोलते करण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती, पण त्याची रागीट नजर पाहून मग गप्प बसत होती. अनुष्का गार्गी ही स्वरा, राघवची गर्लफ्रेंड, आणि हा माझा दुसरा मुलगा राज. राघवला तर तुम्ही ओळखतच असाल. मिसेस मराठेंनी ओळख करून दिली आणि गार्गी मनातच घाबरली. राघवने मान वर करून पाहिलं, पण त्याला समोर अनुष्का आणि मॉमच दिसत होत्या. त्याने मग सहज पाहावं असं बाजूला पाहिलं, पण राजमुळे त्याच्या पलीकडची गार्गी त्याला दिसत नव्हती. का कोणास ठाऊक, पण तिला पाहायची त्याला ओढ लागली, पण ती दिसतच नव्हती. उगीच मनातच त्याची चिडचिड झाली. इकडे गार्गीने हसून स्वराला ग्रीट केलं. मनात मात्र थोडी भीती होतीच, पण कधी ना कधी हे होणार तिला पण माहीत होतं. शेवटी स्वरा या घरची सून होणार आहे म्हटल्यावर ती इथं असणारच, येणारच. स्वरा मात्र चकित होऊन तिला बघत होती. स्वरा ही अनुष्का, मंदारची होणारी बायको, आणि ही गार्गी तिची मैत्रीण. पुढचे 10-12 दिवस इथंच असणार आहेत, मिसेस मराठे बोलल्या आणि स्वराने तिची स्टिक जोरात समोरच्या मंचुरियनमध्ये घुसवली, पण चेहरा मात्र नॉर्मल ठेवला. तुम्ही दोघी काय घ्यायचं ते घ्या, थोडं लवकर येत जावा, मिसेस मराठे बोलल्या. दोघींनी मान हलवल्या. मिसेस मराठेंचा स्वभाव कळत नव्हता. कधी सौम्य वाटत होत्या, तर कधी उगीच त्यांना कानाडोळा केल्यासारखं करत होत्या. कथेचा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.